नमस्कार, गुड मॉर्निंग. बोडगेश्वर शेतकरी संघ, गोवा पूर्ण मुनकाड संघर्ष समिती जोड पावलां आयज बोडगेश्वर शेतकरी संघान काल आम्ही रेझोल्यूशन पास करून घेतला. बार्देस तालुका आणि पेडणे तालुक्यात आणि तीसवाडी तालुक्यात जे शेतकऱ्यांचेर जे अन्याय जाता शेतकार भावांचे, हेतून बोडगेश्वर शेतकरी संघ हेच्या फुडें सदैव अग्रेसर रावतलो. भितरसून आमचे भारत राजपत्र म्हणटा आमी, म्हणजे ऑफिशियल गॅजेट गव्हर्नमेंट ऑफ गोवा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे लँड एक्विजिशन जो ऍक्ट जो आसा, लँड एक्विजिशन ऍक्टाच्या अंडर जमीन जी सरकार जी घेता, हे सरकार हे शेतकार भावांक सगळो फायदो करून दितलो अशें हे हेतून म्हटलेले आसा. पूण आमकां अख्ख्या गोंयच्या सरकाराक आमी एक विनंती करता की भारत देशाच्या हेतून ज्यो घडामोडी जे पार्लिमेंटान जे ठरयतात, आमी ठरयतात की आमच्या भारत देशाची जमीन जी सरकाराक जी जाय पडटा ती जावं अर्बनायझेशन करपाक, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट करपाक आणि कितें आमचे अख्ख्या इंडियेच्या लोकांचे प्रोग्रेस करपाक. भितरसून सगळे बरयले आसा की जमीन घेतल्या उपरांत शेतकार भावांक जो त्रास जाता पैसे काडपाक किंवा वचना फुडें गव्हर्नमेंट ऑफिसार लँड एक्वायर केल्या उपरांत जे आमचे शेतकार भावांक त्रास जाता, हे आज पासून बीजेपीच्या सरकारान स्पेशली पळोवंक गेले जाल्यार आज पेडणे मतदारसंघात मोपा जी जमीन शेतकऱ्यां भावाची घेतलेली अबाउट 95 लाख स्क्वेअर मीटर जागो घेतलेलो आसा. आमी एक विचारसरणी धरपाक जाय. तेन्ना मोपा एअरपोर्ट जेन्ना येदो व्हडलो इंटरनॅशनल घेता आसतना एक कोटी स्क्वेअर मीटर जागो जर घेतला, तेचे इन्फ्रास्ट्रक्चर कितले आसतले, तेका जागो कितलो जाय, ह्या प्रमाणे सरकारांचे नियोजन आसता. सपोज कदाचित फाटल्या इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणटा फुडें इतलो जागो जाय पडटलो, ओके, आमी शेतकार भावांनी मान्य केले, दिली जमीन तुमकां, आमी जमीन दिली, तुमी घेतल्या उपरांत जो लँड एक्विजिशन ऍक्ट जो कितें म्हणटा, आयज बीजेपीचो सरकार म्हणटा की आमी जे ओपोज करणारे जे लोक कारणाशिवाय ओपोज करता, पूण आमी बीजेपीच्या सरकाराक आयज सांगूंक करता तुमचे कडेन ओपोजिशन कोण आसा काय म्हणून. आमी हे शेतकार हे नात्यान तुमचे कडेन उलयता कित्याक बीजेपी कडेन ओपोजिशन लिडर बाबू कवळेकाराक सकट विकत घेतलेलो आसा. आणि बाबू कवळेकर जो आयज टाउन अँड कंट्री प्लॅनिंग मिनिस्टर आसा आणि आमचे धनगर भावांची जी जमीन घेतलेली आसा, आणि बाबू कवळेकर जो एसटी समाजाक पडटा, धनगर समाजाक आसता, तेणी ह्या लोकांची घरां बांदता आसतना तेंचेर अन्याय इतलो जाता. आज पासून बाबू कवळेकर पळोवंक नाका म्हणटा. एक स्पेशली सांगूंक गेल्यार तुमकां हांव सांगता की हे एक्टान कितें म्हटलेलें आसा, अख्ख्या गोंयच्या लोकांक सांगूंक करता, आमचे गोंयचे जनतेक सांगूंक करता. हे एक्टान म्हटलेले आसा, जर सरकारान जमीन घेतल्या उपरांत भितर 33,000 स्क्वेअर मीटर जमीन आमचे मोपाच्या धनगर समाजाक दिवपाची केलेली आसा, आणि भितरली तेंच्यांनी घरां बांदून दिलेली आसा. घरां बांदून दिली, रिहॅबिलिटेशन ऍक्ट जो म्हणटा घरां बांदून दिली. घरां बांदून दिता आसतना सांगता कितें बाबू आसगांवकर एमएलए सांगता, ते घराची किंमत 50 लाख मीटर हे आसा एका घराची किंमत. आमी जर गोंयच्या लोकांक आमी आयज सांगता, उघडपणे सांगता, हे जे भाव आमच्या वांगडा बसलेले आसा आणि थंयसरले लोक धनगर समाजाचे कुटुंब जे ते भियातात. आमकां हांगा पयर कोण घराचे परत आमकां त्रास करीत कावून भियाता. पूण हे घर बांदता आसतना हे घर 10 बाय 10 स्क्वेअर मीटर 10 बाय 10 हे एका म्हयन्या भितर बांदलेले आसा. एक तुमकां हांव मुद्दम गोंयच्या लोकांक, गोंयच्या जनतेकूय कळपाक जाय, घर बांदता आसतना घराचो प्रोसिजर जो आसता, फावंडेशन मारता आसतना फावंडेशन मारल्या उपरांत जेन्ना आमी प्लीन काडटा, सगळ्यान जे फुटींग घेवन वयर काडटा, प्लीन हाडटा, प्लीन लेवल हाडटा, एक कमीत कमी 22 दीस लागता. 10 बाय 10 स्क्वेअर मीटर फिलिंग करूंक जाय, बॅक फिलिंग करपाक जाय. मागीर परत सुपरस्ट्रक्चर वयर हाडटात, मागीर स्लॅब घालतात. एक स्लॅब कास्टिंग करता आसतना, सेंटरिंग आणि शटरिंग करता आसतना कमीत कमी 22 दीस लागता सोडोवपाक स्लॅब. एका म्हयन्या भितर ही धनगर भावांची स्लोपिंग स्लॅब आसलेली घरां बांदलेली आसा, स्लोपिंग स्लॅब, म्हणून ते आयज गळतात. आता मेन मुद्द्याचेर येता
ताका बाबडे घर बांधून दिले बंगलो कसो दिसता वरसून तांबडो रंग मारलो ताका वॉटर प्रुफिंग ना काय अशी गळता तेंची फुडें तेंच्यांनी 10-12 स्क्वेअर मिटर बांदता आसतना तेंचे फुडें शेड काडले अशी शेड काडल्या शेड काडटा आसतना तेंच्यांनी फॅब्रिकेशन करता आसतना फुडें पत्रे घातले थोडे मातशे ड्रिल करचे पडले कित्याक वत लागताले म्हणून तेंच्यांनी ड्रिल केले आतां सांगता कितें एव्हिएशन डिपार्टमेंट तुमी थंय बुराक मारल्या ड्रिल केल्या म्हणून ते खंय चिरळाय पडल्या एक जालें एक तांकां निमीत जालें आतां त्या आमच्या धनगर भावांनी फाटल्यान गोठे बांदलेले आसा गोठो गोरवांक जो आसता तेंची थंय घरां जी आसली थंयसर 150-150 200-200 स्क्वेअर मिटराची घरां आसली ती गोरवां जी आसली ती गोठ्यान आसली आनी ती जाय तशी गोरवां ही जंगलात खावपाक वयताली म्हणजे चार आनी झाडां आनी जे कितें लागता न्हू ती खावपाक वयताली थंयसर आतां थंयसर काडल्यार तांकां रिहॅबिलिटेट केलां आनी थंयसर झाडांच ना आनी ते गोठे तरी बांदून दवरले कित्याक लागून ते गोठे बांदपाक गव्हर्नमेंट ऑफ गोवान आतां एक कॉन्फिडेन्शियल सांगता तुमकां कित्याक लागून तो डॉक्युमेंट आमकां जो कळलो आसा न्ही नाल्यार कोण तरी म्हणटा तुमकां बातमी कशी कळ्ळी 29/10/2020 कलेक्टरान आनी एसडीओ पेरनेन एक नोटीस काडल्या 3/11/2020 10:30 सुमार सकाळची ती घरां ही मोडपाची तांकां नोटीसूच पावूंक ना धनगर भावांक नोटीसूच मेळोंक ना पूण काल आमचे शेतकार भाव आनी आमचे धनगर भाव जे घराची थंय गोठे बांदलेले आसा न्ही ते बाबू कवळेकराक मेळपाक गेलेलो बाबू कवळेकर बिलोंग्स टू दॅट धनगर समाजान बसता ताका सांगपाक गेले बाबा खसून तरी तुमी वाचयात म्हणून आतां ओपोजिशन लिडर हो बीजेपीन गेल्लो आसा हे लोकांक कसो वाचयतलो म्हणून ते लोकांक एक नोटीस मेळनासतना परवा ती 10:30 सुमार ती घरां मोडपाची आसा म्हणून आमी बोडगेश्वर शेतकरी संघान आयज निर्णय घेतलो की हेंकां कितें ना कितें तरी आमी सपोर्ट करपाक जाय कारण अशे लोक भयभीत जाल्ले आसा फुडें येवपाक भियेतात कारण हे भितर व्हडले अजगर कशे म्हणटात बारीक बारीक लोकांक गिळटात ते बीजेपीचे सरकार म्हणून आमी जे लोकांचे पयली रिहॅबिलिटेशन एक्टाच्या अंडर तांकां पयली गव्हर्नमेंटान हे राजपत्रान दिल्लेले आसा आमी गव्हर्नमेंट ऑफ गोवा आमचो कोण आमचो गोंयचो चीफ मिनिस्टर हेका पडटा सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट ताका सांगता तूं जीएमआर कंपनीक हे काम जे दिल्लेले आसा न्ही हे प्रायव्हेट जॉब लावपाक न्ही हेतून मेन्शन केल्लेले आसा जेन्ना शेतकार भावांक जेन्ना नोटीस वयता रिहॅबिलिटेशन म्हणून तुमी आयज नोटीस मेळ्ळ्या उपरांत ह्यो तो जागो खाली करपाचो तेंची घरां मोडली ते घरांत दुसऱ्या घरांत गेले पूण तेतून अशें म्हटलेलें आहा राजपत्रांत तुमी घेवं शकता कॉपी तुमकां दिता हेतून अशें म्हटलेलें आसा जेन्ना नोटीस पावल्या उपरांत तेंचे कडेन जेन्ना नोटीस पावली तेतून गव्हर्नमेंटान नोटीस पावना फुडें आयज जर जॉबाक लागून सपोज आतां हांगा एक्सपायरी गोंयच्यान नोटीस पावली फुडें तांकां नोटीस पावना फुडें म्हयन्याचो पगार जॉबाक लायसर 30,000 गव्हर्नमेंटाचो पगारच इतलो आसता सपोज 40,000 पगार आहा ते धनगर भावाक कामाक लायसर 40,000-50,000 गव्हर्नमेंटान दिवचोच पडटा हेतून म्हटलेलें आसा हे आमचें न्ही 2013 नी नोटीस काडलेली राजपत्रान नोटीस काडली तांकां जॉब मेळपाक जाय म्हणून आयज हे बीजेपीचे सरकार तांकां जीएमआर कंपनी पीपीपीच्या अंडर तांकां कामाक थंयसर 9 ते 10,000 11,000 पगार मेळटा 5 वर्सां जालीं आतां 4 ते 5 वर्सां जालीं पगार वाडयना कांयच करिना आनी तांकां सांगता तुमी जर कोणाक उतर दिसा आतां कोणी आयकता दिसा हो अन्याय विरुद्ध हो आमचो महालय म्हणून कोण तरी थंयसर हे काडलो मोपाक लागून आमकां जॉब मेळोंक जाय म्हणून तेणी स्ट्रायक केलो मोर्चा येयलो तांकां काडल्यान भितर उडयले आनी भितरले 30 जाणांक भितरले कामासून काडलेले जीएमआर कंपनी पूण जीएमआर कंपनीन हो जागो घेता आसतना गव्हर्नमेंट रेटीन 12 रुपया पर स्क्वेअर मिटर जागो घेतलो आसा आनी आमचें म्हणणें कितें आहा गव्हर्नमेंट जर जागो जर घेता तर गव्हर्नमेंटा कडेन प्रोविजन आसपाक जाय हो बाबा मुंबय एअरपोर्टाचो 1 कोटी स्क्वेअर मिटर जागो घेतला तर ती 3 टायम्स पयशे दिला 1236 म्हणजे तितले पयशे गव्हर्नमेंटा कडेन आसपाक जाय हे गव्हर्नमेंटा कडेन पयशे ना एअरपोर्ट बांदपाक पयशे ना पूण तुमी काडटा पीपीपीच्या अंडर लोकांक जमीन दितात कोणाक दिता आतां कोणाक जीएमआर कंपनीक दिले अशें काय आमकां आयकून येता हो एअरपोर्ट म्हणे आतां अदानीक दिवपाचो केलेलो आसा हे जागे गरीब लोकांचे सरकारी रेटीन घेवपाचे हो सरकार प्रायव्हेटायझेशन करता आनी जमीन सरकाराक जमीन जाय म्हणून आनी हे प्रायव्हेटायझेशन अदानी अंबानी हेंकां दावणीक बांदतात पूण चल्लां कितें जे सावथ गोवाक चल्ला ते नॉर्थ गोवाक चलता आनी आमचे नॉर्थ गोवाचे भाव जे शेतकार भाव आमी शेतकार भावूच म्हणून येता कारण काही लोक असे आसात की थोडे बांदलेले आनी बीजेपीक भियेतात पूण आमी मागता बीजेपी सरकारा कडेन हे जे कितें चल्लेले आसा न्हू खरोखरच
आमकां जॉब हो गव्हर्मेंटाचो जायच आणि हे जे प्रोविजनान जे बरयले आसा जर 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 बीजेपीचो सरकार जर म्हणटा आमी जीएमआर कंपनीसून तुमकां काम दिता आमकां कामां तसली नाका गव्हर्मेंट जॉब जाय आणि जर प्रायव्हेटायझेशन करता जर प्रायव्हेटायझेशन तुम्ही केला न्हू जर तुम्ही तुमची शाणपणां जर व्हडली करता जाल्यार जी रेट गव्हर्मेंटाची चललेली आसा आणि प्रायव्हेटायझेशन केल्यानी परस गव्हर्मेंटान रेट 10 ते 12,000 15,000 रेट चलता ते शेतकार भावांक किती रेट दिवपाची आमी डिमांड करता बीजेपीच्या सरकाराकडे तुम्ही आज पासून सगळ्यांक फटयत जाल्लेले आहा फटयतात तुम्ही आणि इतले त्रास करतात की आमकां खरोखरच मनापासून त्रास जाता शेतकार भाव आमचे कडेन येता आणि आमी प्रत्येक गव्हर्मेंट ऑफिसांनी वयता आणि गव्हर्मेंट ऑफिसर फक्त आयज यो फाल्यां यो आणि हेतूसून तो कोण स्वप्नील नायक डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटाचो ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान कामाक लायता म्हणून बरोवन दिता लेटरां धाडटा आमकां घरा कडेन शेतकार भावांक आणि आतां पळोवंक गेलेले ट्रान्सपोर्ट स्वप्नील नायक हो गॅजेटेड ऑफिसर तो जर जबाबदारीचे डायरेक्टर हे नात्यान जर बरोवन जर दिता ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान कामाक लायता तर आमी मागता बीजेपीच्या सरकाराकडे जे तुम्ही बरोवन दिलेले जे सरकारान एक बरोवन दिलेल्या लेटर आसा आमचे कडेन फायली अशें दाखयते स्वप्नील नायक आमकां बरोवन दिता ऑन रेकॉर्डाक आमी सांगता बोडगेश्वर शेतकरी संघ हे लेटर बरोवन दिलेले आहा तेणी म्हटलं आपूण जे कुटुंबाक जे नुकसान जे जाल्लेले आसा ते प्रत्येक घरातल्या एका मनशाक गव्हर्मेंट जॉब आरटीओन दिता म्हणून सांगला आयज ते आश्वासन खंय गेले आज मनोहर पर्रीकर गेलो तो गेलो सगळे आमचे बारीक जनतेक बारीक बहुजन समाजाक अक्षरशः लुटून गेलो जर बरे तरी केल्ले तेणी तर अशे आमकां त्रास जावचे नासले बीजेपीचो सरकार हो गरीब लोकांचो सरकार न्हू गरीब लोकांक रस्त्यार जर येयले जाल्यार तांकां भितर घालपाचो प्रयत्न करता मागता आमी बोडगेश्वर शेतकरी संघ आमी आयज मोपाच्या शेतकऱ्याच्या फाटल्यान खंबीरपणे आमी रावतले आणि त्यांची घरां जी परवा मोडपाक येता न्हू तेजेर आमी ओपोज करपाक परवा सकाळी आमी ते येवच्या पयलीं थंय आमी उबे रावतले म्हणून बीजेपी सरकाराक पयलीं तांकां नोटीस धाडा आयज फाटल्या दिसांनी तेंची घरां मोडलेली सुरेश तळगडकर आणि साळगांवकर फॅमिलीची तांकां सुद्दां आयज रस्त्यार उडयलेली आसा आणि एक आमी एक माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंतजीक एक विनंती करता बोडगेश्वर शेतकरी संघ एक विनंती करता जर तुझे जर घर जर रिहॅबिलिटेट करता आसतना मोडले आणि घराची एरिया जर 150 स्क्वेअर मीटर आहा तुका आमी 3 लाख न्ही तुका 6 लाख रुपया दिता तूं जागो घेवपाचो तुजी साखळे एरियेन 6 लाख तुका दिता 150 स्क्वेअर मीटर बांदपाक तूं जागो घे आणि 150 स्क्वेअर मीटराक बांदपाक सुद्दां ते 6 लाखान तूं बांदपाचें एका बाबड्याक सुरेश तळखडकराक एका 3 लाख रुपये दिल्या सुरेश तळखडकराक आणि म्हणटा तुझे घर आसा त्या घरांतले 4 भाव आसा तेजे दुसरे घर आसा ते कितें म्हणटा अनेक तुझे घर आसा इल्लेशे घरांत 4 भाव जेन्ना रावतात न्ही लग्न जाल्या उपरांत फॅमिली वाडटा पूण तेजे घर ते एअरपोर्टाचे धावपट्टीचेर आसले हेचे सुरेश तळखडकराचे तेच्या घराक ताका 3 लाख रुपये दिल्या आणि म्हणटा तुम्ही जागो घेयात आणि घर बांदात म्हणून आमी प्रमोद सावंताक माननीय प्रमोद सावंताक आमी सांगता आणि माननीय उपमुख्यमंत्री बाबू कवळेकाराक सांगता तुका आमी 3 लाख रुपये दिता तू घर बांदपाचे 150 स्क्वेअर मीटरान आणि जागो 150 स्क्वेअर मीटर तेच 3 लाखान घेवपाचो जर तुमचे कडेन जाता जाल्यार आमी तशेंच बांदता आमी 2 लाखान बांदता संघर्ष समिती हाजो संघटक आशिल्लो आतां बर्डेन सांगलां की बाबा मोपा विमानतळाचे जे शेतकरी आसात आनी थंयचे लोक जे ग्रामस्थ आसात जवळ जवळ आमी पळयल्यात की 4,500 लोक थंय निवास करतात अश्यो थंय 5 विलेजीस आसात आनी जवळ जवळ 4,500 लोक थंय शेतकार आनी जे पळय लोक थंय रावतात ती इफेक्टेड आसात तर तुमकां खबर आसतलें की हो मोपा विमानतळ जो आसा जो PPP ह्या तत्वाचेर उबारपाक दिला म्हणल्यार बांदा वापरा आनी परत करा म्हणटकीर म्हाका हें सांगपाचें आसा की मोपा विमानतळ जेन्ना GMRक बांदपाक दिलो तेन्ना सरकारान खरें म्हणल्यार तांकां आतां जे पळय रिहॅबिलिटेशन एक्ट आसा ते रिहॅबिलिटेशन एक्टाचे प्रमाणे सगळी तांकां सुविधा दिवपाक जाय आशिल्ल्यो आतां ह्यो सुविधा ज्यो पळय आसात त्यो नवी मुंबय एक अंतरराष्ट्रीय विमानतळ थंय जाता त्या अंतरराष्ट्रीय विमानतळाचेर सिडको ही कंपनी बांदता आनी थंयच्या शेतकारांनी एक मोठें आंदोलन उबारलें आनी तें आंदोलन उबारून आतां कितें आसा जे पळय नवी एक्ट जे पळय आसा जे रिहॅबिलिटेशन जे एक्ट आसा ते कितें म्हणटात की जेन्ना खंय कोणाची जमीन
वता म्हणजे शेतकाराची जमीन वता तेन्ना ताका तें आस्थापनाचें म्हणल्यार जें एडमिनिस्ट्रेशन आसा ते एअरपोर्टाक ताची भागीदारी दिवपाक जाय. मागीर जमिनीची जी जवळ जवळ 22% जी जमीन एअरपोर्टाक वता तांची ती खंय म्हणल्यार जी पळय जमीन वता ताची 22% दुसरे कडेन खंय तरी दिवपाक जाय अशें तांणी रिहेबिलिटेशन पॅकेजी ते बरयिल्लें आसा. तिसरें म्हणल्यार रॉयल्टी म्हणल्यार जें पळय अनुदान जें पळय फायदो येता एअरपोर्टाक त्या एअरपोर्टाची काही भागीदारी जी पळय आसा ते शेतकाऱ्यांक मेळपाक जाय. आनी चवथी म्हणल्यार थंय जे जॉब्स आसात जे विमानतळाचे जॉब्स आसात ते गव्हर्मेंटाच्या अंडर त्या लोकांक मेळपाक जाय. आतां हे सगळे जे पळय आसा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ जो पळय आसा मुंबय जो येता त्या लोकांक हे सविस्तर एक एग्रीमेंट केला आनी त्या लोकांक दिलां शेतकऱ्यांक सांगलां की बाबा हे तुमचे सगळे जे रिहेबिलिटेशन एक्टाच्या अंडर जे पळय तुमकां हे येता पॅकेज येता ती आमी तुमकां सगळे दितले आनी त्या प्रमाणे तो एअरपोर्ट आतां थंय चालू आसा. पूण मोपा विमानतळाचेर तशें जालें ना. मोपा विमानतळाचेर भलतें जालां ते 2013 जेन्ना एक्विजिशन केलें भारत सरकार म्हणजे गोंय सरकारान तेन्ना तांकां रिहेबिलिटेशन एक्ट जो पळय आसा ताची दर जी पळय आसा रेटीची रेट दर ती अवघे ₹6 ₹8 थोड्यांची ₹26 अशी रेट दिल्या. आनी 2014 जो नवो कायदो लागला रिहेबिलिटेशनाचो म्हणजे लँड एक्विजिशन एक्टाचो तो सांगता की जमनीचो बाजारभाव जो आसा त्या जागेचेर ताच्या 4 पटी दिवपाक जाय. आतां थंय 4 पटीन म्हणल्यार जवळ जवळ आतां 2000 हालींच थंय एक सातेरी देवस्थानान जागो घेतला. मोपा विमानतळ जे धनगर समाजाचे लोक आसात त्या लोकांक रिहेबिलिटेशन करपाक जवळ जवळ 36,000 थंय जागो घेतला. आनी जागो कोणा कडल्यान घेतला थंय जी सातेरी देवस्थान जी हें आसा ग्रामस्थ कमिटी आसा त्या कमिटी कडल्यान जवळ जवळ ₹6 कोटी खर्च करून तो ₹2,000 प्रति स्क्वेअर मीटर थंय घेतला जागो. आनी आमच्या लोकांक ते विमानतळाचे जे शेतकारी आसात जे गरीब लोक आसात जे वंचीत लोक आसात जे कश्टकरी लोक आसात त्या लोकांक अवघे ₹26 दिले रेट. तर हो व्हडलो विरोधाभास आसा. थंयच्या लोकांची मागणी आसा की बाबा जे शेतकऱ्यांक रेट मेळ्ळ्या थंय म्हणजे जे पळय आमचे हे आसात देवस्थानाची जी कमिटीक रेट दिल्या 2,000 ताचे 3 पटीन दिया तुमी 6,000. कित्याक आतां कितें आसा जेन्ना सरकार हो पुलावो सरकार आयिल्लो भारतीय जनता पार्टीचो गोवा फॉरवर्ड मागीर मोगो हे सगळ्यांनी मिक्स करून एक सरकार गेल्लो थंय आनी त्या सरकारान थंय आतां PDA हाडल्या आनी PDAचो भाव जो पळय आसा तें तुमकां खबर आसा. PDA जेन्ना पळय लागता तेन्ना तो भाव असो भयंकर वाडटा. थंय TDR म्हूण कायदे हाडल्यात. थंय रिजनल प्लॅन इम्प्लिमेंट केला. म्हणटकीर ही जी पळय शेतकाराची जमीन जी आसा ती अवघी ₹26 जी घेतल्या ताजो आतां भाव गगनाक मेळपाचो आसा. म्हणटकीर शेतकाराची जमनी कोडी मोलाक तुमी घेतली आनी आंतरराष्ट्रीय विमानतळाक जवळ जवळ 25 लाख जमीन चडांत चड पुरो. पूण 95 लाख स्क्वेअर मिटर जमीन जेन्ना तुमी घेतात आनी शेतकाराक तुमी देशोधडीक लायतात तेन्ना सरकार हे गरीब लोकांचे न्ही भोजन समाजाचे न्ही खंय तरी शेटजी भटजीचें अशें आमकां वास येता. आतां तुमकां खबर आसतली की मोपा विमानतळाचेर इतल्या लोकांक इतले त्रास जाल्यात थंय शेतकाऱ्यांक की शेतकारच आतां उबे रावल्यात. सुरेश तळगटकर आनी नारायण साळगांवकर ह्या दोनी शेतकाऱ्यांची घरां मोडली आनी नोटीस न दिता मोडली रात्यान. आतां जवळ जवळ 3 वर्सां जालीं त्या वडे अशेंच भोंवतात ते खंय तरी कोणाच्या बिराडार रावतात. अशी ती दुर्दशा जाल्या. आतां तुमकां खबर आसतलें की CBL एविएशन जो पळय आसा त्या CBL एविएशनाच्या जाग्यार धनगराची जमीन थंय हें केल्या रजिस्टर केल्या. धनगरा समाजाची जी घरां आसात ती तांचें नांव अजून पर्यंत करूं नात. आनी हे म्हणटा लोकांक आमी धनगर समाजाक आमी रिहेबिलिटेशन दिलां. तर हो एक मोठो मुद्दो आसा की सरकारान पयली ती जमीन जी पळय आसा गव्हर्नर ऑफ गोवाच्या नांवार घेतली. आतां ती जमीन जी पळय आसा सिव्हील एविएशनाच्या नांवार केल्या आनी आज पर्यंत त्या धनगर समाजाच्या लोकांक आनी ती घरां आनी जागा नांवार करून दिवना. तुमकां खबर आसतलें की 2013 पर्रीकर सरकार आशिल्लो आनी पर्रीकर मुख्यमंत्री आशिल्लो. जेन्ना पर्रीकर मुख्यमंत्री आशिल्लो तेन्ना पेडण्याक ताणें ITI उगडिल्ली आनी थंय तांणी सांगिल्लें की बाबा मोपाची जी शेतकार आसात जे वंचीत लोक आसात जे शेतकारांची जमनी गेल्यात त्या लोकांक आपूण थंय ITI घालून प्रशिक्षण दितलो. आज ITI थंय उबी आसा पूण आज प्रशिक्षण ना. दुसरें ताणें सांगिल्लें की बाबा रे हांव जे लोक शेतकार आसात जे पिडीत आसात त्या लोकांक प्रशिक्षण दिवन गव्हर्मेंट सर्वीस दितलो.
आज GMRची नोकरी दिता, GMRची कितें शाश्वती आसा की तो बाबा दवरतलो म्हणून? तो अशें तशें केलें जाल्यार लोकांक रोखडे नोटीसी काडटा आनी भुरग्यांक भायर काडटा. तर आमची मागणी आसा की 2022 जे म्हणटात विमानतळ चालू जातलो, 2022 चड पयस उरली ना, फक्त आनी 2 वर्सां उरल्यात. पूण 2 वर्सां पयलीं ताणें तें प्रशिक्षण दिवपाक जाय आनी सरकारी नोकरी दिवपाक जाय. सरकारी नोकरी दिल्यार खंय तरी शेतकार जे पळय आसात ते सेक्युर्ड उरतले. ना जाल्यार GMRच्या मार्फत समज परत दिली नोकरी जाल्यार तांची कांय शाश्वती ना. आतां गोंयचो जो सरकार आसा, भारतीय जनता पार्टीचो सरकार आसा, तो पिफल जाला टोटली. मोपा रिहॅबिलिटेशन जे पळय लोक आसात, फार्मर लोकांक रिहॅबिलिटेट करपाक. तर आमी मागता तुमचे मार्फत की सेंट्रल गव्हर्मेंटान हस्तक्षेप करचो आनी जे तरेन नवी मुंबय एअरपोर्ट घातला त्या विमानतळाच्या आधाराचेर मोपाचे लोक, इफेक्टेड लोक जे पळय आसात, जांची जमनी गेल्यात, तांचो रोजगार गेला, तांची शेतां गेल्यात, तांची भाटां गेल्यात, ह्या मार्फत तुमी तांकां दर दिवचो, ह्या मार्फत तांची नोकरी दिवच्यो, एअरपोर्टाक भागीदारी येवची आनी मुख्य कारण म्हणल्यार तांकां जी रिहॅबिलिटेशन पॅकेज आसा आनी लँड एक्विजिशन जे पळय प्रोसेसा अंडर, जे पळय कायद्या अंडर जें येता तें तांकां दिवचें आनी तांचो जो पळय डिमांड आसा तो पुर्ती करचो.